विश्राम रे स्वामी माझा राम रे, माझा विश्राम रे स्वामी माझा राम रे। आनंद नाम त्याचे, आनंद नाम त्याचे, नाम रे माझा विश्राम रे स्वामी माझा राम रे, माझा विश्राम रे स्वामी माझा राम रे, माझा राम रे स्वामी माझा राम रे। चित्रपटांची खान रे एकाएकी छान रे, चित्रपटांची खान रे एकाएकी छान रे। प्राणांचा विस्तार माझा स्वामी तुझी याद रे, माझा राम रे स्वामी माझा राम रे, माझा राम रे स्वामी माझा राम रे, माझा राम रे स्वामी माझा राम रे।
यांच्याकडून 100 रुपयाचं बघून झालेलं मी त्यांचे आभारी धन्यवाद. संगीता सुनील निकम भाऊजी यांच्याकडून 100 रुपयाचं बघून झालेलं मी त्यांचे आभारी धन्यवाद. आमच्या लाडका बाबले यांच्याकडून 100 रुपयाचं बघून झालेलं मी त्यांचे आभारी धन्यवाद. सर अनुष्का विनायक दादा वरंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं मी त्यांचे आभारी धन्यवाद. आपल्या पवित्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज विरार नगरी जीवनानी दर्शन अपार्टमेंट यांनी दीपावली पाडव्यानिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी भरपूर मोठमोठे पुन्हा होऊन गेले. त्यांनी आपापले मला सादर केले आणि वेगळ्या काहीतरी म्हणून आज लेडीज भजनांचा महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण मला प्रत्येकाला काहीतरी वेगवेगळा हवा असतो. जसा आम्ही घरचा गाणं याचा आणि एखादं गजल गवळण काय नवीन बसवत असा काहीतरी नवीन हवा असता. म्हणून या मंडळाने यावर्षी महिलांचा भजनाचा जंगी सामना आयोजित केला. मी ज्योती पुजारे पांडवकर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग उपस्थितीसाठी विरार गांधीचौक मला पगार पाठ करताय परत किल्लरचं करणार पाठ करताय याचे सुद्धा माझ्या मंडळाचे आभार मानते. मला परत पाठ करताय या परतचे सहकारी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. कारण जी माझी पोरगी होती त्याचा लांब गाव केली. मुंबईची मुलगी आहे. जसा कोणाचं काम असाय कधी लोक रूम जवळ सगळ्या भाड्याचा काय करणार आपणच भाड्याने आहोत. या पृथ्वीवर आपणच भाड्याने गेले आहोत. यांचा काय ग्रहण बसला आज कुठली आपली हट माझ्याकडे यांचे सुद्धा माझ्या मंडळाचे आभार मानते. यांची कृपा म्हणायची आणि ही एक आमची कृपा. आपण पहिले भजन करतो माहिती लोकांना माहिती आहे काही नवीन नाही तुमच्यासाठी. त्याला विचार जेणेकरून हे काय दोघीजणी करलं या बघूसाठी त्याचा मुद्दा घेऊन येईल. म्हणजे तुझं
कारण कसा मोठ्यांचा बघून बघून छोटी शिकत असते, अनुकरण करत असते. म्हणून म्हटलं की चल ऐकून ऐकून तू पुढे भविष्यात काहीतरी शिकशील. एकदा घ्या ना माझ्या बरोबर बाई हो. ठीक आहे केलेले होत आहे रे आधी केलेच पाहिजे. इच्छा आपली परंपरा तर सगळा होता. मोबाईल घेऊन बसले की काय होत नाही. मोबाईल काय हे टाइमपाससाठी त्याच्यात समोर तर आपला हवा तेवढा घ्यायचा बाकीचं सोडून घ्यायचं. तर माझी ग्रामदेवता कुलदेवता यांच्याकडे महाराष्ट्राचा आराध्य दैवत गजानन याच्या जनाची घेऊन माझी गुरु माऊली संत चिंतेकर यांच्या जनाची छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते आणि सर्व त्यांचे सहकारी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. आणि तसेच आमचे सावंत दादा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. कारण बघा गायक हा कितीही मोठा असू दे, कितीही त्याचा आवाज चांगला असू दे, पण माईक सिस्टम शिवाय माईक शिवाय आवाज तुमच्यापर्यंत आमचा पोहोचू शकत नाही. पण बुवांचा आमचा कसा झाला बाकी ठीक आहे. म्हटले ह्यांच्या काय अंग यांच्या बुवांच्या काय अंगात शिला की का नुसता दंडवून घातलेली. म्हटले ह्यांका काय मग चालवला की का. आणि नंतर माईकवाल्यांचा आवाज त्यांच्या आभार मानू केल्याबरोबर नरामला आमचा बुवा असू दे आपली गंमत म्हणून हो बुवा. तशी आमची बुवा चांगली आहे. काय आमचा आज आजच्या पुरती काय होणार तर आजच्या पुरती, बाकी काय नाही. आमचा घरपर्यंत कधी जाणार नाही. आता तुमच्या इथं काय आमका जमत नाही, कारण ह्यांच्या रक्तातच भजन. आम्ही आपली गाव आमका हौस म्हणून गेला शिको का. पण कैलासवासी दीपक चव्हाण बुवा खरोखर त्यांच्या आत्म्यात सुद्धा चिरशांती लाभो. कारण बघा आपलं नाव अजरामर होण्यासाठी आपण भरपूर काम मेहनत घेतो त्याच्यासाठी, आणि ते त्यांनी नाव कमवलं म्हणून कुठे ना कुठेतरी बघा त्यांची आठवण कुठे ना कुठेतरी या हरिनामात येतेच. जशी पंचरत्न आपली होऊन गेली तसं हे सुद्धा त्यांच्यात एक पंचरत्न आहेत. म्हणजे
जा बघा, जो चांगला करतात त्याचं नाव चांगल्या ठिकाणी येतात. म्हणून आपली कर्म चांगली ठेवा, आपलं कुठेही काहीच कमी पडणार नाही. बरोबर की नाही? आपली कर्म, आपली वाणी चांगली असते की आपलं बरोबर सर्व काही ठीक होतं. आहे वरचा परमेश्वर. आणि जास्त आभार मानूचे झाले तर सांगू काय, या युट्यूब वाल्यांचे म्हटलं, आता ते खर्चून दिले ते माका काय माहिती नाही, पण त्यांचे सुद्धा आभार. कारण का, आता हे तुम्ही बसलास, तुम्ही ऐकशाल, पण ज्यांका आमची बारी ऐकूची त्या महाराष्ट्रात, त्याच्यासाठी ही त्यांनी सोय केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार आधी टाळ्या. नाहीतर आता जमानच बदललेलो, कलियुगाचं जमान आहे. सगळीकडे असे दांडके घेऊन फिरत असणार, होय चान्स भेटता काय असू दे. प्रत्येक ठिकाण म्हणजे प्रत्येक माणूस पोटा पाण्यासाठी काही ना काही करत असतो. असं का माझ्याबद्दल, म्हणजे तुमच्याबद्दल काय असं माझं वाईट मत नाही, असू दे. तुला पाहता जीवन सरावे, तुला पाहता जीवन सरावे, अनंता तुझे रूप नेत्री धरावे, अनंता तुझे रूप नेत्री धरावे, तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती, तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती, तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती, तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती,
Bye.
Bye.
आणि बाकी सगळं मनोरंजन. कारण म्हणजे जे तुम्ही भजन श्रोते जाल कशासाठी लिहिले असतात, काय बुवा सांगतात ऐकोसाठी इलस. कारण आमच्यापेक्षा जास्त जर श्रेय कोणाक असाल तर तुम्ही बसलेले माझे मायबाप भजन प्रेमी भाविक. कारण हळी जर तुम्हीच कोण नसाल तर आमच्या भजनात काही करत नाही. म्हणून जास्त श्रेय श्रवण भक्ती तुम्ही करता म्हणून तुम्हाला जास्त या भजनाचं श्रेय. आमचा काय नाही, आम्ही घरी येऊन 4 गाणी म्हणणार नाही, घरी जाणार. रुपावळ घेते बुवाने पण आमच्या चांगली सुंदर असे रुपावळ घेतले. फरमाईश पण बऱ्याच आल्यात. एकाने पोवाड्याची आणि अदिला केल्या वेळेला प्रयत्न करते. प्रयत्न केल्याशिवाय काय होणार नाही. सांग भल्या माणसा. तर ह्या कलियुगात बघाय, ह्या कलियुगात कोणाचा भरोसा नाही आहे, ना तुमचा ना आमचा. कारण हे आपलं शरीर हे भाड्याचं आहे. एक ना एक दिवस आपल्याला ते रिकामं करून जावं लागणार आहे. बरोबर की नाही? कोण काय 100 वर्ष जगला नाही आणि आताच्या काळात तर नाहीच नाही. कारण सांगा, कारण का तर हे जे जास्त फास्ट फूड सगळे थोडे दिले त्यापासून सगळ्यांची तब्येत बिघडत चालली आहे. बरोबर की नाही? पण आमका घरातला डाळ भात लोणचं आवडतच नाही. आमका चायनीज, मंचुरियन, लॉलीपॉप, चिकन तंदुरी याच आवडता. आणि काय आता काय तर ती भाकरी काय चिकन काय त्याच्यात गुट्टा आलेली असतात, एका काय म्हणतात शॉर्मा, काय शिरा पडला तर झाजावून काय खातात ताच काय समजत नाही. मी जाते बघते ना, खोटा नाही रस्त्यात मी आधी तर बाहेरचे काय पदार्थ खायचंच नाही. कारण ती रस्त्यावरची जी धूळ उडता ताच बघून माका किळसवाणी वाटतात. मी काय माझ्या पोरग्यात पण देत नाही. काय असत तर घरी बनवून घालणार. ह्या सगळ्या धुळीमुळे धूळ सगळे आपल्या पोटात जातात, पण ताक चवीक लागतात. कारण का सगळ्या त्याच्या मांस मच्छर सगळ्या त्याच्यावर जाऊन बसलेली असते. सांगताय का उद्या तुम्ही सोडलास तर सोडलास, पण काय कोणावर परिणाम होता कोणावर नाही परिणाम होईल. आता आपल्या आई वडील घरात काय थोडे सांगतात काय, माका सांगा बाबू ह्या खाऊ नको त्या खाऊ नको, पण बाबू बाहेरचा खाणार आणि घरातली भाजी भाकरी असतात. आता बघा हल्लीची पोरा भाजी पाकले टंगळे मुंगळे करतात. बरोबर की नाही? या माझ्या महिलांना लय माहिती असत, ही भाजी नको ती भाजी नको. जास्त करून पोरी आधी लय मिजाची झाली. उद्या भावाच्या घरी गेल्यावर काय करून करणार काय माहिती. सासू बिचारी आपली तसलीच चांगली असली तर करून घालीत, बाई या घेऊन येता घेऊन येते करून खा असं म्हणाल. आणि तर दांडगावणारी असली तर मग काय खरा नाही. हा म्हणून या माझ्या महिलांना सांगते, तुम्ही आतापासून पोरग्यांना सवय लावून ठेवा. आवडला तर काय नाही तो उपाशी राहू, पण उपाशी राहणार नाही. आईकडे मागते, आई दी 20 रुपये दी मंचुरियन घेऊन येतोय, वडापाव घेऊन येतोय 10 रुपये दी वडापाव. आता तो 10 रुपये पण नाही झाला रोडवा. शिरा पडलो तर 15 रुपये आणि 20 रुपये. त्याच्यात असता काय बटाट्याची भाजी आणि तो मैदान मुगवलेलं पाव. म्हणून सगळ्यांची पोटा पुढे येतात.
माझा बाय झाकून घेतोय. बरोबर की नाही बुवानू? या सगळ्या अरबट चरबट खाऊन आपली पोटा फुगतात. हो, माझा आधी झाकून घेते, पण माझा काय बाहेरचा खाऊन नाही झालेला. घरातला खाऊन तंदुरुस्त आहे मी मस्त पैकी. तर असू दे, महिलांचा जीवन महिलांनाच माहिती. आपला गंमत म्हणून सांगले, नाहीतर काय काय जण बायका आता सोसायटीत एवढीच क्या झोपली आहेत घरी, अर्धी झोपली ना, आता हळूहळू त्यांचे नवरे पण जाते आठवण पडली की. बाकी काय नाही हो, शोधित राहील ना बायको बाजू. आपल्या गंमत म्हणूनच करते या, बाकी काय नाही. नाही तू म्हणतील काय हो बुवा, असं काय म्हणतील बोलता. मी आपला माझ्यासारखा सगळ्यांना सांगत नाही. आता बघा, मी हळी एकटा पोरग्या घेऊन माझं नवरो कामात गेलो, तुम्ही तिकडे आम्हाला जाऊन काय करा. पण तेवढी आपली पण हिंमत लागतात. आता महिला की एकट्या दुसऱ्या बाई फिरवली मती रोवली काय मला सांगा. पण पुरुषांना एक सांगते नको ऐका. कारण कसा, एकटी स्त्री म्हणजे आपली संधी नाहीये. एकटी स्त्री म्हणजे मदत आहे, मदत. बरोबर की नाही? जर कुठे एकटी स्त्री दिसली तर आपण तिची मदत करायला पाहिजे. नाहीतर म्हणणार काय, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ पांडुडूक सांगणार तर भेटणार बचको बळ मावळ या बचको. छत्रपती शिवाजी, माका सांगा, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन पुण्यभूमीत आपण जन्माला येतो, मग त्यांचे विचार कुठेतरी आपण आत्मसात केले पाहिजे. बरोबर की नाही? ही एवढी पोरगी दिसता नाही, एवढी पोरगी दिसता नाही, आज 2.5 वर्षाची म्हणा, 5 वर्षाची म्हणा, म्हणजे कुठल्याही मुलीवर अतिप्रसंग करण्याची ही वेळ येऊ नये या महाराष्ट्रात. पण आपल्या शिवाजी महाराज लढले कोणासाठी? आपल्या घरातील माणसं, आपल्या आया बहिणींच्या जे लुटत होते त्यांना मारण्याची सुद्धा त्यांच्यात हिंमत होती. पण ते आपल्याचं काय काय, आपण काय करणार? बघणाऱ्यांची संख्या जास्त, बघ्यांची संख्या जास्त, शूटिंग करीत राहणार मोबाईल घेऊन. बरोबर की नाही? पण त्यावेळी आपण तिथे मदत करायला पाहिजे. पण आपण घाबरतो का? त्यांच्यावर का आपल्या मारला विरला नाही तर चाकू बिकू घेऊन. शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर बरंच काही आहे. जगावं कसं हे माझ्या शिवाजी महाराजांकडून शिकावं, आणि मरावं कसं हे शंभू राजांकडून शिकावं. बरोबर की नाही? मग आपण त्यांच्या या पुण्यभूमीमध्ये जन्माला आलो, मग त्यांच्यासारखा कुठेतरी वागलं पाहिजे. उगाच डोक्याला टिळे लावून छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ म्हणून काही एक उपयोग नाही. बरोबर की नाही? त्यांच्यासारखं कुठेतरी काम करा. सगळ्यांना सांगते, त्यांच्यासारखं कुठेतरी कर्म करा. आज त्यांची ख्याती काय आहे? 350 वर्षानंतर आपण गुलाम होतो. पूर्वी तर तुमका काय सांगायची गरज नाही, त्या सगळं तुमका माहिती. आता बघा, मोबाईलवर सगळं येतं. मगाशीच सांगितले, मोबाईलचा वापर चांगल्या पुरतोच करा. जा काय वाईट असतात तेवढा सोडून देवा, बाजूक ठेवा, आणि चांगला त्याच्यातला फक्त घ्यावा. जग हे कुणाचे
सांग भल्या मानसा कधी लागेल रे वेड्या तुला या गोडी अभंगा कधी लागेल रे वेड्या तुला या गोडी अभंगा बाबूला तुझे गर्दी हो गर्दी म्हणून आज एवढी गर्दी झाली या सगळे भजन श्रोते आमरसावाले काय काय बघा भजना घेतात ते कसे हौशे गौशे आणि नवशे असे 3 प्रकारचे लोक असते कोण बघता काही काय कोण पोरगी बेगी दिसता की काय आता लय जरा कोण एखादी पटली तर पटली त्याच्यात आपली होय सांगा सांगा हळूहळू तुम्ही ना झोप नाही येणार तुमचा पण काय काम असतं काय म्हणजे महिला वर्ग पण बरेच बसलेले हा उद्या काय तुमचं डबो बिबो काय काय जणांना सुट्टी असत काय काय जणांना सुट्टी नाही सगळ्यांना ना हो भाऊ बी जाणार उद्या भाऊ येतील ना तर बघा तेव्हा हिंदू मुस्लिम दंगल झाली जेव्हा बावळी मस्जिद पडली तेव्हा हिंदू मुस्लिम दंगल झाली आणि मुंबई रक्तरंजित झाली तेव्हा शिवसेना रक्षण आली तेव्हा शिवसेना रक्षण आली सांगायला गेलो शिवाजी महाराजांबद्दल बाळासाहेबांबद्दल रात्र अपुरी पडेल एवढं सांगण्यासारखं बरंच काही आहे शोधून शिनला जीवाता रे साधत नाही तुमच्या आमच्या सर्वांच्या सरासरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे तुमच्यात आहे आमच्यात आहे कान्या गावात सुद्धा आहे शोधून शिनला जीवाता रे साधत नाही पोचलना दारो नाही उरकल मारी नागलना श्याम मुरारी कुंजय हारी सोशी हारी वेदना वाट मनात्या श्यामायाचे आज मुनी नाही जायना भावना
नाही येत, पण ज्यांचे येत नाही त्यांचं जीव असं सुवय त्याच्यात. मग बघा कसा बायकांचा असं माहिती या, एखाद्याचे पैसे दिले ना की त्या का मैत्रिणी विचारत जाणार, काय गो गे वहिनी तुमचे पैसे इले का लाडक्या बहिणीचे, माझे इले तुमचे इले काय, मग त्याचे ना इले की याच्या अंगाचे काय इले, ओके बाय तुमचे कसे इले लवकर, माझे कसे नाही इले, येतील यांनी आणून दिल्याने. विराटचा बाटला भाई यांच्याकडून 50 रुपयाचे बक्षीस आलेले, मी त्यांचे आभारी आहे, धन्यवाद. श्री सुभाष निळू गुरव, म्हणजे निळू फुले की काय, 100 रुपयाचे बक्षीस आलेले, आभारी आहे, धन्यवाद. आता मग कसे सांगितलंय काय, सगळ्यांना बाहेरचा खाव आवडता, घरातला खाव घरातला त्यांना चव येत नाही. आता एखादा माणूस काय म्हणजे हॉटेलात गेला की हॉटेलात घरच्या जेवणाची वावा करीत राहणार, काय वावा, अरे काय या हॉटेलच्या जेवणात ही चव काय, घरचा जेवण का घरला जेवण. हॉटेलात गेल्यावर सगळ्यांना आवडतं आणि घरी बसल्यावर काय म्हणणार, शा हे का काय तुझ्या भाजी आणि आमटे काय चव होता की नाही असा कधी कधी. या माझ्या बायकांका विचारतोय, नवरे म्हणतात की नाही काय तुझ्या भाजी का चव ती हॉटेलातली तरी बरी भाजी नाही ना. मग तुमचं प्रेम बायकोवर, नाही तर मला 10 वाजला तर खा, नाही तर वाटेक लाग. हा बरोबरच, वाया का घालवायचं अन्न, मग अन्न म्हणजे पूर्ण परब्रह्म. हा तिकडे शेतकरी राबतो आणि आमका गाववाल्यांबरोबर शेती करून जायचं झालं तर काय आमच्या मुखात नाही येणार, आमका सुट्टी नाही. आता मी माझ्या पोरग्यात ठेवून पाहिजे आणि येताना 25-30 किलोची माठ घेऊन येणार, असं असतं की नाही. शेवटी कोकणी ती कोकणी, जसं बुवाने आमच्या सांगल्याने, माका मालवणी बोलवून येत नाही, माझ्याकडनं शिका बुवा वयाने आमच्या मोठे असं चुकून येता हो बुवानो. माका म्हणजे तुका माका म्हणजे अरेतुरीची भाषा येता, सांभाळून घेवा. आता बघा बायकांका डोळे कसले लागतं विचारता येते मी त्यांका, कसले डोळे लागतं, आणि आमच्या त्या जिजाबाई कसले डोळे लागलेले भांडणाचे नाही. या त्यांका विचारतोय, हसले पोरगे पण उठून गेले, बुवांका आमच्या घाबरले नाही म्हणता, एवढं टीचरच असे वाटता म्हणून बिचारे कधी गायबच झाले, खयच दिसत नाहीत. नाही तर त्यांना विचारलं असतं, आता गाणं एखादं चांगलं असताना तर त्या पटकन म्हटला नाही असता. रडू नको बाळा म्हटलं असतंय ना तर सुरुवातच केलेली असता. पण शिवाजी महाराजांचा काय सांगोचा झाला किंवा इतर कोणाचा काय सांगोचा झाला तर काय नाही येणार. आपल्या जिजाबाई डोळे कसले लागले होते, ढाल तलवार यांनी घोड्यावर स्वार होण्याचे, आणि आपल्या कसले डोळे लागतात चिचे, हा मोबाईलचे लागतातच चिचे, त्या काय ते वहिनीच्या पुढे ताच मोबाईल, दादांचं वाटतं पोरी चिचे आवळे गोरा आंबाट, म्हणजे आंब्याचा आंबाट असतात. पण आता त्यांना लॉलीपॉप चिकन मंचुरियन याचे डोळे लागलेले असतात. मग पोरा पण तशीच होत झाल्यावर मग
चिकनच हालडीत रवतत नसते. पण नाही म्हटलं तरी आताची पोरांना खरोखर पोटात ना सगळं शिकवलेली असतात. कारण आईच्या हातातच मोबाईल. ती पोरं काय शिकणार तर बाहेर गेल्यावर पोरं काय म्हणतात, आमका गरीबाच्या घरात नाही जन्मवता, आमका अंबानीच्या घरात जन्मवता. म्हणजे पोरग्यांका पण गरिबी नकोशी झालेली आहे. असू दे, रुपावर घेते. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी,